नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज शिवजयंती आहे आणि मी चर्चा सुद्धा करणार आहे शिवजयंतीबद्दलच. शिवजयंतीच्या तारखेच्या वादामागे राजकारण आहे का, हा माझा आजचा प्रश्न आहे. कारण आज जी शिवजयंती साजरी झाली, अनेक ठिकाणी साजरी झाली, ती शिवजयंती तिथीप्रमाणे आहे, तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारी ही शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख आहे आणि त्याला सरकारने मान्यता दिली आहे, तज्ञांच्या समितीने मान्यता दिली आहे. तरी सुद्धा काही संघटना महाराष्ट्रामध्ये, विशेषतः शिवसेनेसारखी संघटना तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचा आग्रह धरते. यापाठी काही का राजकारण आहे का, हे योग्य आहे का? निदान शिवाजी महाराजांच्या जन्माच्या दिवसाबाबत तरी मराठी जनतेमध्ये एकमत का नाही, या प्रश्नांची मी चर्चा करणार आहे. माझ्या सोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्या स्टुडिओमध्ये आहेत प्रवीण गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांची एक भूमिका आहे या बाबतीमध्ये. माझ्या सोबत पुण्याहून आहेत शिवनेरी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष बिंदू माधव जोशी आणि माझ्या सोबत पुण्याहूनच आहेत ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे सर. माझ्यासोबत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरेही येणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करतोय माझ्या स्टुडिओपासूनच. प्रवीण गायकवाड, हा सगळा वाद गेली अनेक वर्ष चाललेला आहे. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या दिवसाबाबतही आपलं एकमत होत नाही, हा काय प्रकार आहे? यापाठी